तर तो पुरुषार्थ मानता आला असता. त्या सुरदासजींच्या आणि बिल्वमंगलाच्या चरित्रामध्ये ती घटना सांगितली जाते. घटना सांगत नाही, पण बिल्वमंगलाच्या मुखामध्ये हा श्लोक आहे. बिल्वमंगलांनी देवाला, ते आंधळे होते, जात होते रस्त्याने, भगवंतांनी खड्ड्यातून पडण्यापासून त्यांना वाचवलं. भगवंताचा हात हातात घेतला, त्यांना जाणवलं. भगवंतांनी तो हात हिसका मारून सोडून दिला आणि बाजूला उभं राहून आता या आंधळ्याला काय कळतं हे बघायला लागले. त्यावेळेला बिल्वमंगल आंधळे असणारे भगवंताकडे वळून म्हणतात, हस्तमुत्क्षिप्य यातोसी बलात् कृष्ण किमद्भुतम हृदयाद्यति निर्यासी पौरुषम गणयामि ते. बिल्वमंगल देवाला म्हणतात, देवा मी म्हातारा आहे, तू तरुण आहेस, मला कोण आहेस मला माहीत नाही, पण तुझा स्पर्श दिव्य लागतो. माझ्या हातातून जबरदस्तीनं आपला हात सोडवून घेतलास हिसका मारून, याच्यामध्ये काय फार मोठा पुरुषार्थ गाजवला असं तुला वाटतं काय? माझ्या हृदयातून जाऊन दाखव तर नावाचा देव म्हणतो. ही जी भावना आहे ना, हा पुरुषार्थ आहे, हा पुरुषार्थ आहे. त्यांनी रामचंद्र प्रभूंना आणलं असतं लंकेमध्ये तर तो पुरुषार्थ होत. अरे तुम्ही त्यांची पत्नी उचलून आणली, त्यांचा अपराध केला, चांगलं झालं नाही, चांगलं झालं नाही. बिभीषणाने दरबारामध्ये सगळ्यांच्या समक्ष रावणाची निंदा केली. रावणाला सांगितलं हे झालं ते चांगलं झालं नाही आणि आता त्याचे परिणाम जर आपल्याला भोगायचे नसतील, कारण रामचंद्र प्रभू अजेय आहेत. रामचंद्र प्रभूंना जिंकू शकणारा या जगतामध्ये दुसरं कोणी नाही आहे. रामचंद्र प्रभू सन्मार्गानं चालत आलेले आहेत. रामचंद्र प्रभूंच्या अंतःकरणामध्ये दुसरा कोणताही विकल्प नाही आहे. ज्ञानस्वरूप असणारी ती मूर्ती आहे. त्यांच्याबरोबर सुग्रीवादी सगळे सहाय्यक असे सैनिक उच्च आहेत. त्यांचा बंधू लक्ष्मण हाही अजेय आहे. एवढं सगळं असताना सुद्धा आपण त्यांच्याबरोबर युद्ध करायचं आणि या युद्धामध्ये सगळ्या सैनिकांचा नाश करून आपला कुळ सुद्धा नष्ट करून टाकायचं, याच्यामध्ये मला काही चांगला विचार आहे असं वाटत नाही. याच्यामध्ये काही चांगलं नाही आहे. माझी प्रार्थना अशी आहे, आपण या सीता मातोश्रींना परत नेऊन सोडून या. रावणाला बिभीषणाने प्रार्थना केली की तुम्ही सीतेला परत करा. रावणाला सीता परत करा असं सांगणारे लंकेमध्ये तिघे जण आहेत. एक मंदोदरी आहे, एक बिभीषण आहे आणि एक माल्यवान आहे. पुढे माल्यवान येणार आहे, तोही हेच सांगतो. माल्यवानाने हे सगळं सांगितलं पण रावण ऐकायला तयार नाही. माल्यवानासमोर रावणाने ही कबुली दिली आहे. माल्यवानाने सांगितलं हे कशा करता केलं, भगवंताची पत्नी पळवून आणली, हे बरं केलं नाही, चांगलं झालं नाही. मग काय म्हणता काय? काही नाही, आता एक काम करा, ही पत्नी परत करा. बर, त्यांच्याजवळ त्यांची पत्नी नेऊन सोडा. ठीक आहे, त्यांच्या समोर त्यांना हात जोडून सांगा की माझ्याकडून चूक झाली, गुन्हा झाला, कबूल करा. बर, याच्या पुढे माझ्याकडून कुणाच्याच बाबतीत असं गैरवर्तन होणार नाही असं अभिवचन त्यांना द्या. बर, रामचंद्र प्रभूंच्या चरणावर मस्तक टेकवा आणि परत या, ते तुम्हाला क्षमा करतील. अभयम सर्वभूतेभ्यो ददाम्येतद् व्रतम मम असा शब्द त्यांनी जगाकरता या अवतारात दिलाय ना, ते तुम्हाला क्षमा करतील. रावणाने सांगितलं बायको परत करणं मान्य, माझ्याकडून चूक झाली कबूल करणं मान्य, याच्या पुढे अशी चूक होणार नाही अभिवचन देणं मान्य, पण त्यांच्या पाया पडणं आपल्याला मान्य नाही. रावण बोलतो मी पाया नाही पडणार. का पाया पडणार नाही? त्यावेळेला रावणाचे हे शब्द आहेत रामायणामध्ये. तो असं म्हणतो, द्विधा भज्येयम अपि एयम न नमेयम तु कस्यचित एष मे सहजो दोषः स्वभावो दुरतिक्रमः. रावण म्हणतो माझ्या शरीराचे दोन भाग करून दोन दिशेला टाकून द्या. द्विधा भज्येयम अपि एयम न नमेयम तु कस्यचित. माझ्या शरीराचे दोन भाग करून दोन दिशेला फेकून द्या. मी कुणासमोरही वाकणार नाही, कुणाच्या पाया पडणार नाही. का? एष मे सहजो दोषः, हा माझा स्वाभाविक दोष आहे आणि ज्याचा जो स्वभाव असतो तो स्वभाव बदलणं अवघड आहे. स्वभावो दुरतिक्रमः, स्वभाव बदलणं फार अवघड आहे. स्वभावाचं उल्लंघन करून जाणं फार अवघड आहे. त्या वल्लभदेवाने एका सुभाषितामध्ये म्हटलंय, तुम्ही कुत्र्याला राजा जरी केलं ना तरी कुत्रा चप्पलच चघळणार आहे, कारण त्याचा तो स्वभाव आहे, त्याचा तो स्वभाव आहे. त्यामुळे ज्याचा जो स्वभाव असतो त्या स्वभावापासून त्याला बाजूला करणं हे खूप अवघड असतं.
माल्यवानाने समजावून सांगितलं, मंदोदरीनं समजावून सांगितलं, विभीषणाने समजावून सांगितलं. रावण म्हणतो मी हे करू शकत नाही, मी पाया पडू शकत नाही, मी त्यांची स्त्री परत करू शकत नाही, कारण आता वेळ बरीच पुढं निघून गेलेली. सामर्थ्याच्या वल्गना करणारा मनुष्य असो अथवा आपलं सामर्थ्य जगतामध्ये सिद्ध करणारा कोणीही पुरुष असो, जेव्हा एखादं कार्य त्याच्याकडून घडून जातं आणि त्या कार्याला सुधारून घेण्याची वेळ जेव्हा निघून जाते, त्यावेळेला आपल्याकडून घडलेल्या कार्याचं समर्थन करणं हा त्याचा स्वभाव बनत जातो. वेळ उलटून गेली ना, आता सीता मातोश्री आणल्याबरोबर दुसऱ्या दिवशी परत केली असती तर सगळंच जमलं असतं, पण वेळ उलटून गेली. आता सगळ्यांना कळालंय मारुती येऊन लंका जाळून गेलाय, आता वेळ निघून गेली. मग काय करता? घडलेल्या घटनेचं समर्थन करा, कारण तोच पुरुषार्थ असतो त्यावेळेला. कारण पुरुषार्थ सिद्ध करण्याकरता नम्रता धारण करणं हा सुद्धा मोठ्या बलवान लोकांना अपमान वाटत असतो. नम्रता हा अपमान नाही आहे, नम्रता हा गुण आहे. याच्याबद्दल त्यांच्या अंतःकरणामध्ये विचार नसतो. रावणाने यांनी सांगितलं सीतेला परत करा, तिला ठेवू नका आपल्या इथं, असं सांगितल्यानंतर सभा संपली. रावणाने सगळ्यांची अनुकूल प्रतिकूल मतं घेतली. त्याच्यामध्ये बहुतांश मतं अनुकूल आहेत, विभीषणाचं एक मत प्रतिकूल आहे, आणखीन एखादं मत प्रतिकूल आहे. हे बघितलं, सभा संपली. विभीषणही बोलून आपल्या महालामध्ये निघून गेले. आणि निघून गेल्यानंतर त्यांना असं लक्षात यायला लागलं की काही अपशकुन लंकेमध्ये घडतायत, काही अपशकुन घडतायत, हे चांगले नाही आहेत, संकेत चांगले नाही आहेत. विभीषण परत रावणाकडे आले आणि रावणाकडे येऊन त्यांनी रावणाला हे सांगितलं की हे सगळे अपशकुन मला होत आहेत, बरं मला ही काही लक्षणं चांगली दिसत नाहीत, तुम्ही परत एकदा विचार करा माझ्या म्हणण्याचा, सीतेला परत करा, रामचंद्र प्रभूंना प्रार्थना करा. हे सांगितलं, परत जाऊन सांगितलं, पुन्हा पुन्हा सांगितलं. रावणाने त्यांचा अपमान केला विभीषणाचा आणि त्याला सांगितलं आमच्या कुळाला तू कलंक आहेस. अरे आमचं कुळ हे सामर्थ्य संपन्नांचं कुळ आहे, एकदा कार्य हातात घेतलं की आम्ही ते पूर्णतेला नेत असतो. अरे पण ते कार्य हातात घेण्याच्या पूर्वी विवेक तरी जागा कराल का नाही ते आम्हाला माहीत नाही, पण आम्ही हातात घेतलेलं निर्वाह प्रतिपन्न वस्तुषु सताम एतदहि गोत्रव्रतम असं भर्तृहरीने म्हटलंय. मोठ्या माणसांचा हा स्वभाव आहे, आपण हातात कार्य घेतलं की ते पूर्णतेला नेतात. विघ्नय पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना प्रारब्धम उत्तम जनाम न परित्यजंती. पण उत्तम जनाम याचा विचार करायला कोणी तयार नाही. भर्तृहरीने चिंतन केलंय, जगामध्ये कर्म करणारे 3 प्रकारचे लोक असतात. प्रारभ्यतेन खलु विघ्न भयेन नीचैः, प्रारभ्य विघ्न विहिता विरमंती मध्या, विघ्नय पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना प्रारब्धम उत्तम जनाम न परित्यजंती. भर्तृहरीचं वचन आहे. भर्तृहरी म्हणतात या जगामध्ये नीच, मध्यम आणि उत्तम अशा 3 प्रकारचे लोक असतात. नीच वर्ग त्याच्यातला असा आहे, प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन, कोण आहे ते? नीचैः. नीचैः विघ्न भयेन न खलु प्रारभ्यते. काही माणसं अशी असतात की आपल्या कार्यामध्ये विघ्न येईल या भीतीनं कार्य सुरूच करत नाही, सुरूच करत नाहीत. नाही बाबा, सुरू झालं की काहीतरी अडचण येईल, नकोच. दुकान सुरू झालं की मग गिऱ्हाईक नाही आलं तर बंद कर, त्याच्यापेक्षा उघडायलाच नको. असं केलं तर तसं होईल, नकोच. वारीला गेलो तर पायाला फोड येतील, नकोच वारी म्हणणारे लोक आहेत. वात्सायनाने ते त्यांचं कामसूत्र आहेत ना, त्याच्यामध्ये त्याच्या भाष्यामध्ये त्याच्या एका ठिकाणी फार चांगलं उदाहरण दिलंय. ते म्हणतात इतके मूर्ख असतात, इतके वेडे असतात. कसे? ते म्हणतो की काही लोकांचं असं विचित्र असतं की पक्षी दाणे खाऊन जातील म्हणून पेरणीच करत नाही. प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन, विघ्न भयेन न खलु प्रारभ्यते. विघ्न येईल या भयानं ते प्रारंभच करत नाही. दुसरा एक वर्ग मध्यम लोकांचा असा आहे जो आपल्याला सर्वत्र बघायला मिळतो. प्रारंभ करतात पण विघ्न विहिता विरमंती. प्रारंभ झाल्यानंतर कार्यामध्ये जिथं विघ्न येतं तिथं थांबून जातात. ते म्हणतात नाही भाऊ एवढे आपल्याला होत नाही, आपलं राहू द्या, कार्य अर्धवट राहिलं राहू द्या, पण एवढे प्रतिबंध दूर करणं आपल्याच्याने होत नाही, असलं तर सोडून द्या, आपल्याला जमत नाही ना,
द्या सोडून. मग सुरू कशाला केलं? अरे चांगलं होईल म्हणून केलं होतं, मग मध्ये अडचणी आल्या दिलं सोडून. सामान्य वर्ग असाच असतो. आणि तिसरा वर्ग जो असतो तो उत्तम जनांचा असतो. ते काय करतात? विघ्नय पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना, विघ्न पुन्हा 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 आपल्यावर आक्रमण करत असली तरी सुद्धा प्रारब्धम उत्तम जनाम न परित्यजंती, ते कार्याचा त्याग करत नाहीत. आपलं कार्य शेवटाला नेल्याशिवाय राहत नाही. रावणानं बिभीषणाला सांगितलं, आता वेळ निघून गेली, आता जर मी हे सगळं करायचा विचार करेन तर माझ्यासारखा अपमानित झालेला दुसरा पुरुष या जगताच्या पाठीवर नसेल. मी त्या कार्याचं समर्थन करतो. मी सीतेला वगैरे परत करणार नाही. कसले अपशकुन आणि कसलं काय तू मला सांगतोस? अरे मी रावण आहे, रावण, कोण अपशकुन करेल मला? त्याचा विचार करू नको. रावणाने त्याला तिथून हकलून दिलं, अपमानित करून बिभीषणाला तिथून हकलून दिलं. बिभीषण परत निघून गेला. रावणानं पुन्हा एकदा सभा बोलवली. त्या सभेमध्ये पुन्हा ही सगळी चर्चा झाली. त्याच्यामध्ये सैनिकांचा सगळा आढावा घेतला गेला. कोण कोण काय काय करू शकेल, काय नाही, या सगळ्याच्या संबंधानं रावणानं सगळा आढावा घेतला. सीतेच्या बद्दल आपल्या अंतःकरणात अत्यंतिक आसक्ती आहे आणि त्याच्याकरता आपण मारीचाला हरणाचं रूप घ्यायला लावून हे सगळं आपण केलेलं आहे. हे सगळं रावणाने प्रांजळपणाने त्या सभेमध्ये मान्य केलं. आणि आता मला युद्ध करायचं आहे. सभासदांची संमती घेतली. हे सगळं झालं. त्या सभेला कुंभकर्ण होता. कुंभकर्णाने रावणाला सांगितलं, हे नाथ महाराजांनी थोडं वेगळं चिंतन या संबंधामध्ये केलंय. नाथ महाराजांनी असं सांगितलं की युद्धामध्ये कुंभकर्णाला जाग करण्याची जेव्हा आज्ञा केली तेव्हा कुंभकर्णाला जाग करण्यात आलं. आणि कुंभकर्णाला कसं जाग करण्यात आलं याच्याकरता एक अध्याय खर्च केलाय नाथ महाराजांनी. काय अवघड असेल विचार करा. नाथ महाराजांना सुद्धा एक अध्याय खर्च करावा लागला त्याच्याकरता. कुंभकर्णाला जाग करण्यात आलं. कुंभकर्ण आला, कशाला उठवलं? त्याला खूप वेगवेगळ्या पद्धतीनं जाग करण्यात आलं म्हणे. त्याच्या अंगावर हत्ती नाचवले, त्याच्या कानाजवळ ढोल बडवले, त्याला पोळवायचा प्रयत्न केला, त्याला भाल्याने टोचवलं. तर हे सगळं करायला जे सैनिक त्याच्या अंगावर उतरले होते म्हणे, ते त्याला काहीतरी झालं, इथं काहीतरी झाल्यासारखं वाटलं म्हणून त्यांनी असा हात हलवला तर ते बरेचसे सैनिक त्या हातावरून खाली पडून मेले. आणि जे हत्ती त्याच्या अंगावर नाचवायला गेले होते ते हत्ती त्या सगळ्या धक्क्याने म्हणे त्याच्या हातावरच्या केसांमध्ये रस्ता चुकून कुठं गेले ते अजून सापडले नाहीत. असं नाथ महाराजांनी त्याचं अतिशयोक्ती अलंकारानं वर्णन. पण अतिशयोक्ती नाही असं नाथ महाराज म्हणतात. ही अतिशयोक्ती नाही. ते कुंभकर्णाला जागवलं. पुष्कळ 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 प्रयत्न केले, तो काही उठेना. काय करावं असा प्रश्न पडला. मग रावणाने सांगितलं, अरे तो झोपलेला आहे ना, त्याला उठवायचं असेल तर हे असे ढोल बिल बडवून त्याच्या अंगावर हत्ती नाचवून काही होणार नाही, तो उठणार नाही. हत्ती हत्ती मुंग्या बिंग्या नाही, हत्ती नाचवून काही फरक पडणार नाही. हे सांगितलं. मग करायचं काय? त्यांनी सांगितलं, काही नाही, उत्तम अन्न शिजवा, मांस शिजवा आणि ते सगळं त्याच्या अवतीभोवती मांडा. तसं करण्यात आलं. त्या मांसाचा, त्या अन्नाचा वास त्याच्या नाकात गेला आणि मग तो उठला. कितीही उठवलं तरी न उठणारी माणसं कबशीच्या आवाजाने कशी उठतात याचं उत्तर तिथं आहे. ती चहा करायला बायको गेली आणि गॅस पेटवला की यांना कशी जाग येते याचं उत्तर त्या कुंभकर्णाच्या त्या चरित्रात आहे. त्याला कशानेही जाग आली नाही, पण खाण्याच्या पदार्थाच्या वासानं जाग आली. मग तो उठला. कशाला उठवलं? मी नाथ महाराजांनी ह्याच्यापेक्षा काय वेगळेपण आहे. वाल्मिकी रामायणामध्ये कुंभकर्ण सभेत आहे त्या, आणि कुंभकर्णाने सुद्धा रावणाची निंदा केली आणि सांगितलंय हे झालं ते चांगलं केलं नाहीस तू. नाथ महाराजांनी थोडं वेगळं चिंतन करताना सांगितलं की कुंभकर्ण जागा झाला झोपेतून आणि त्यांनी विचारलं, कशा करता माझी झोपमोड केली तुम्ही? त्यांनी ते उठल्याबरोबर आधी ते सगळं खाल्लं, जे तयार केलं होतं त्याच्याकरता ते खाल्लं. खाता खाता त्या खाण्यामध्ये 4-2 राक्षसही खाल्ले म्हणे. नाथ महाराज बोलतात. आणि मग त्यांनी विचारलं, कशा करता मला उठवलं रे? तर त्यांनी सांगितलं, आम्हाला माहीत नाही, ते महाराजांनी उठवायला सांगितलंय. मग तो उठला, रावणाकडे गेला आणि रावणाला विचारलं, कशा करता मला उठवलं? तर रावणाने सांगितलं, तुला युद्धावर जायचं आहे. तो म्हणलं, कुणाबरोबर युद्ध? त्यांनी सांगितलं, रामाबरोबर युद्ध चालू आहे. ह्याला कल्पनाच नाही. तो म्हणलं, कोण राम? तो म्हणारे त्याची बायको मी पळवून आणली. म्हणलं, कशा करता?
म्हणले तिच्यावर आसक्ती निर्माण झाली आणि तिला लग्न करावं तिच्याबरोबर असं वाटलं, दिसायला चांगली आहे, शूर्पणखेने सांगितलं म्हणून उचलून आणली. कुंभकर्णाने विचारलं तुला आधीचं काय कमी होतं म्हणून तिला आणलं? यांनी सांगितलं कमी काहीच नव्हतं, पण मन गेलं तिच्यावर, आता काय करू? मन गेलं म्हणून उचलून आणलं. मग कुंभकर्णाने सांगितलं असले उद्योग तुला सांगितलेत कोणी? अरे तू राजा म्हणून घेतोस ना, एका स्त्री करता एवढा सगळा विध्वंस करतोस, तुला काय कसं वाटत नाही, लाज कशी नाही? कुंभकर्णाने निंदा केली. मग त्यांनी सांगितलं रावणाने त्या ह्यांनी सांगितलं पुष्कळ मोठा विचार आहे. कुंभकर्णाने पुष्कळ त्याला युक्तिवाद केले. मग त्याच्याकरता युद्ध काय करायचंय? पळवून आणलं ना, लग्न कर म्हणे. लग्न करता येत नाही, तिच्या जवळच जाता येत नाही मला. दोन गोष्टी फार सुंदर आल्या भावार्थ रामायणामध्ये या संदर्भामध्ये. रावणाने असं सांगितलं की मला तिच्या जवळ जाता येत नाही, तिला जबरदस्ती लग्नाची करता येत नाही. मग कुंभकर्णाने असं सांगितलं अरे मग तू तर मायेमध्ये पटाईतेस ना, माया वापर, सगळं करून झालंय. कुंभकर्णाने सांगितलं एक काम कर, ती वश होत नाही ना, तिचं पातिव्रत्य आहे ना, रामाचं रूप घे आणि सीतेजवळ जा. हुबेहूब रूप घेता येतं तुला, माईक आहेस तू, हो घेता येतं. रामाचं रूप घे, तिच्या जवळ जा. राम आला म्हणून ती तुझ्या पाया पडेल, रामाच्या पाया पडेल, त्या कारणानं तिचा तुला स्पर्श होईल. आणि परपुरुषाला स्पर्श झाला की तिच्या पातिव्रत्यात बाधा येईल, मग तू काही करू शकतोस. रावणाने त्याला सांगितलं 6 महिने झोपून जे तुला सुचतं ते मला जागं राहून सुचलं नसेल असं तुला वाटतंय का? मी तुझा मोठा भाऊ आहे ना रे, मी तुझा मोठा भाऊ आहे. तुला 6 महिने झोपून जे सुचतं ते मला जागेपणी सुचणार नाही. सगळं झालंय करून. तो म्हणला काय झालं मग? रावणाने सांगितलं मी रामाचं रूप घेऊन निघालो की माझ्या अंतःकरणातला कामच निघून जायला लागला. रामाचं रूप घेतल्याबरोबर तिच्याबद्दलची आसक्तीच निवृत्त होऊन जायला लागली. मी काय करू? मग करायचं काय आहे? युद्ध सुरू झालंय, असं अर्धाधिक सैन्य मेलंय आपलं, याला पत्ताच नाही, हा झोपेतच आहे. मग आता तू जा. मग कुंभकर्ण म्हणाला ठीक आहे, मी तुझा धाकटा भाऊ आहे, कुळाचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे, मला जायला पाहिजे. भले तू चुकला असशील पण मला चुकता येणार नाही माझ्या कर्तव्यापासून. मग कुंभकर्णाला तिकडं रणांगणावर पाठवलं, असं नाथ महाराजांचं वर्णन आहे. वाल्मिकी व रामायण मात्र आपल्याला सांगतं त्या सभेमध्ये कुंभकर्ण आहे आणि कुंभकर्णाने सुद्धा रावणाला रागावून तुझं चुकलंय याची जाणीव करून दिली. रावण ऐकायला तयार नाही. युद्ध करायचं हा निश्चय जवळजवळ होतो आहे. आणि मग कुंभकर्णाने शब्द दिला की मग ठीक आहे, मी युद्धामध्ये उतरीन, सगळे सैन्य परास्त करीन, सगळ्यांना मारून टाकेन, तू चिंता करू नको. रावणाला तो एक भाग महत्त्वाचा वाटला की चला कुंभकर्ण आपल्या बाजूला आहे, काही हरकत नाही. बिभीषणाने पुन्हा पुन्हा रावणाला हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, सीतेला परत कर बाबा, ती जगत जननी आहे, ती सामान्य कुणी नाही आहे. रामचंद्र प्रभू सामान्य माणूस वाटत असला तरी तो माणूस नाही आहे, तो परमात्मा आहे. हे सगळं 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 बोलून झालं. रावण परतही मान्य करायला काही तयार नाही. उलट त्यांनी सभेमध्ये त्या बिभीषणाचा तिरस्कार केला आणि बिभीषणाला रागवून नाथ महाराज म्हणतात बिभीषणाला त्यांनी खाली उतरून लाथ घातली. लाथ मारल्याबरोबर मात्र बिभीषणाचा अपमान झाला आणि बिभीषणाने ठरवलं की आता इथं राहण्यामध्ये अर्थ नाही. बिभीषण तिथून बाहेर पडले. आपले 4 निवडक मंत्री त्यांनी बरोबर घेतले, विश्वासू लोक बरोबर घेतले. जिथं आपला अपमान झाला तिथं राहण्यात काही तात्पर्य नाही. आपण इथं राहून यांना मदत करू शकणार नाही, आपण इथं राहिलो तर यांना आवडणार नाही, आपण यांच्या अनैतिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकत नाही. मग काय करा? देश सोडून चला. रामचंद्र प्रभूंबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे ना, तिकडं चला. या युद्धकांडामध्ये ज्या काही महत्त्वाच्या घटना घडल्या की ज्याचं चिंतन आपल्याला विशेषत्वानं करता येण्यासारखं आहे. युद्ध झालं, युद्धामध्ये कुणी कुणाला मारलं, काय झालं, त्या कुंभकर्णाने काय पराक्रम गाजवला आणि इंद्रजितांनी लक्ष्मणाला कसं हे केलं, या सगळ्या गोष्टी तर युद्धाचा अविभाज्य भाग म्हणून आपल्यासमोर येतात. पण चिंतन करायचं झालं, बारकाईने बघायचं झालं तर कारण या युद्धाचं हे वर्णन आहे फक्त,
युद्धस्य वार्ता रम्या असं म्हणतात. तसं युद्ध ऐकायला बरं वाटतं. असं झालं तसं झालं, मग तिकडून विमान आलं, मग हे इकडून होते, मग त्यांनी बॉम्ब गोळा टाकला, मग ते असं झालं, हे ऐकायला सगळं बरं वाटतं. युद्धस्य वार्ता रम्य असतात, रम्य वार्ता असतात. पण युद्धामध्ये सहभागी होणाऱ्यांना विचारा युद्ध काय असतं ते सांगतात. हे नुसतं ऐकायला गोड वाटतं, पण तिथं चला म्हणजे कळेल काय होतं ते. हे सगळं युद्ध आपल्याला विचारात घेता येईल, त्याला काही फार वेळ लागणार नाही. कुणी कुणाला मारलं, कोण मध्ये आलं, काय झालं, हे सगळं ठीक आहे. पण या युद्धकांडामध्ये ज्या काही महत्त्वाच्या घटना घडल्या की ज्याचं चिंतन आपल्याला वेगवेगळ्या अंगानं करता येऊ शकतं, त्याच्यातली एक घटना आहे बिभीषणाची शरणागती. ही एक महत्त्वाची घटना आहे. दुसरी घटना अर्थातच लक्ष्मण शक्तीची आहे. ती घटना महत्त्वाची आहे. नाथ महाराजांनी, म्हणजे नाथ महाराजांचं लिखाण संपलं होतं, गावबानी, पण नाथ महाराजांनीच म्हणायचं त्याला आपण. आणखीन एका घटनेवर विशेष प्रकाश टाकलाय, तो म्हणजे रावणाने मंदोदरीला सीतेला समजवायला पाठवलंय. आणि मंदोदरीचा आणि सीतेचा एक अतिशय सुंदर आणि तात्विक संवाद तिथे घडलाय. तो गावबानी फार चांगला रंगवला. नाथ महाराजांनी खूप सुंदर मांडणी त्याची केली. ती एक घटना महत्त्वाची आहे. या काही घटना ज्या महत्त्वाच्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जी घटना येते युद्धकांडाच्या प्रारंभाला, ती बिभीषणाची शरणागती आहे. बिभीषणाला अपमानित केलं गेलं. बिभीषण म्हणाले, जिथं राहून आपला उपयोग नाही किंवा जिथे राहणं ही आपलं अस्तित्व ही जिथे अडचण होते ना, तिथे माणसाने स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नये. आपलं अस्तित्व तिरोहित करावं आणि शांत चित्तानं तिथून बाहेर पडावं. आपली जिथं अडचण होते तिथं आपण विनाकारण आरडाओरडा करू नये, कांगावा करू नये, भांडण, असं कसं, माझ्याकडे कुणाचंच लक्ष नाही. अरे तुमची उपस्थिती ही अडचणच आहे. अनेक वेळेला आपली उपस्थिती अडचणीची ठरत असते. लोकांना आपल्यासमोर बोलायचं नसतं. अनेक ठिकाणी असं होतं, आपण कुणाच्या घरी गेलेलो असतो, पाहुण्यांकडे गेलेलो असतो, आपल्यासमोर बोलायचं नसतं, लक्षात येतं, मग ते म्हणत असतात बरं बघू, नंतर बोलू, आपण नंतर थोड्या वेळाने बोलू, कारण आपण उठून जाण्याची ते वाट बघत असतात. आपल्याला हे कळालं तरी तिथं बसून राहणं सज्जनतेचं लक्षण नाही. आपली जिथं अडचण आहे, आपला जिथं प्रतिबंध होतो आहे, ताबडतोब उठावं, जागा रिकामी करावी, त्यांना स्वातंत्र्य द्यावं. तुम्हाला बोलायचं आहे ना, कदाचित माझ्या माघारी माझ्याबद्दलच बोलायचं असेल, तुम्हाला स्वातंत्र्य आहे, तुम्ही बोला ना. तुमच्या बोलण्याने माझ्या जीवनामधल्या गुणांचे दोष होणार नाहीत, माझ्या दोषांचे गुण होणार नाहीत. बोलण्याचं स्वातंत्र्य आपल्या संविधानाने सुद्धा सगळ्यांना दिलंय, अभिव्यक्ती स्वातंत्र्य. बोलू द्या ना, माझ्या माघारी माझ्याबद्दल बोलायचंय, तुम्ही बोला, मी इथून निघून जातो. शहाणपणाचं लक्षण असतं. आपल्या अस्तित्वाची जिथं अडचण होते आहे तिथं आपलं अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नये. तिथून आपलं अस्तित्व तिरोहित स्वतःला झाकून घ्यावं आणि तिथून शांत चित्तानं बाहेर पडावं. विचारी माणसाचं लक्षण आहे. बिभीषण विचार करतात, आपला अपमान झाला, अपमान झालेल्या जागेत आपण जाऊ नये, इथं राहायचं कारण नाही. एक. दुसरं कारण, आपण दिलेले सल्ले जिथं मान्य होत नाहीत तिथं सल्ला देण्याकरता राहू नये. आपण जे सुचवतो ते आपल्या बुद्धीनं सुचवत असतो. साधारण परिस्थितीचा आवाका लक्षात घेऊन आपली बुद्धी आपल्याला त्या प्रसंगामध्ये ज्या पद्धतीनं नैतिक आणि युक्तिपूर्ण असं चिंतन करायला ज्या मर्यादेत भाग पाडत असते, त्या मर्यादेत आपण विचारल्यानंतर सल्ला देत असतो. माणसाने विचारल्यानंतर सल्ला द्यावा, मध्ये 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 बोलू नये. नापृष्ट कस्यचित ब्रूयात न च अन्यायेन पृच्छती, ज्ञानवान अपि मेधावी जडवल्लोक आचरेत. नापृष्ट कस्यचित ब्रूयात, विचारल्याशिवाय कुणाला काही सांगू नये. माणसाने विचारल्याशिवाय सांगू नये. संतांची गोष्ट वेगळी असते. नाथ महाराजांना कोण विचारायला गेलं होतं, आम्हाला एकादश स्कंद सोपा करून द्या, ते संत आहेत. ज्ञानोबारायांकडे कोणी गेलं नव्हतं गीता सोपी करून सांगा म्हणून, पण ज्ञानोबाराय स्वतःहून सांगतात. तुकोबाराय म्हणतात, सांगतो तुम्हासी भजा, मी सांगतो तुम्हाला, ऐका. कुणी विचारलंय तुम्हाला? विचारण्याची वाट संत बघत नाहीत. जगताच्या अज्ञानामुळे जगताला भोगाव्या लागणाऱ्या दुःखानं ज्यांचं अंतःकरण वितळतं, त्या संतांना कुणाच्या विचारण्याची प्रतीक्षा करण्याची गरज नसते. ते स्वतःहून दुःखितांचं दुःख दूर करण्याकरता अवताराला आलेले असतील
तर ते विचारण्याची वाट बघत नाहीत, ते मानवी जीवनाच्या धन्यतेची व्यवस्था लावून देत असतात. पण सामान्यतः व्यवहारामध्ये विचारल्याशिवाय सांगू नये असा नियम आहे. ना पृष्ठ कस्यचित ब्रूयात, बर न च अन्यायेन पृच्छती. जर अन्यायानं कुणी जबरदस्तीनं विचारत असेल सांगू नये. मग कसं राहावं? ज्ञानवान अपि मेधावी, बुद्धिमान आहे, ज्ञानवान आहे, मग न विचारलं तर कसं राहावं? जडवल लोक आचरेत. या लोकामध्ये त्यांनी जड बुद्धीचा माणूस जसा राहतो तसा राहण्याचा प्रयत्न करावा. त्यांनी स्वतःहून मध्ये 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 तोंड घालू नये. आपला सल्ला जिथं विचारात घेतला जात नाही त्या अर्थी तिथे आपल्या बुद्धीची किंमत नाही हे सिद्ध होतं. मग जिथे आपल्या बुद्धीची किंमत नाही, आपल्या शब्दाची जिथं किंमत नाही तिथं माणसाने राहू नये. जिथं अपमान होतो माणसाने राहू नये. शब्दाला किंमत नाही, माणसाने राहू नये. जिथं आपल्या बुद्धीला, आपल्या सल्ल्याला किंमत नाही तिथं राहू नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रावणाने आपल्याला हाकलून दिलंय, तू इथून निघून जा आमच्या राज्यातून असं म्हटलेलं असेल तर राजा जिथं आपल्याला निघून जा म्हणतो आहे तिथं माणसाने राहू नये. राहू नये. आपल्याला हाकलून दिलं ना, एखाद्या माणसाने आपल्या अहो तुम्ही व्हा बरं घराच्या बाहेर, नाही तरी खुर्चीत बसतो म्हणू नये. त्याला म्हणावं ठीक आहे बाबा, मला तुम्ही जा म्हणताय ना, घर तुमचं आहे, मी निघालो. बाहेर माझं काही होईल भगवत कृपेनं, उपाशी मरीन नाहीतर 2 वेळेला 4 वेळेला जेवीन, देवाची जी इच्छा असेल ते होईल. पण तुम्ही मला तुमच्या घराच्या बाहेर व्हायला सांगताय ना, बस संपलं. प्रांजळपणाने, शांतपणाने माणसाने घर सोडून बाहेर पडावं. 4ही कारणं आली आहेत. विभीषणाने विचार केला इथं राहण्यामध्ये तात्पर्य नाही, काय करावं? रामचंद्र प्रभूंना शरण जावं.